नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे DBN एक्झाम या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण घेऊन आलेले मोस्ट इम्पॉर्टंट प्रश्न जे येणाऱ्या परीक्षेसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. मित्रांनो, पहिला क्वेश्चन आहे, राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल शर्मा यांनी कोणत्या शहराचे नाव बदलून अबुराज केलेले आहे? मित्रांनो, तुम्हाला ह्या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करा. 5 सेकंदासाठी वेळ देण्यात येईल आपल्याला. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 माउंट आबू. राजस्थानच्या मुख्यमंत्रीने भजनलाल शर्मा यांनी माउंट आबूचं नाव बदलून अबुराज केलेले, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 2 आहे, सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 महाराष्ट्र राज्य. सॅटेलाइट इंटरनेट सेवा सुरू करणारे भारतातील पहिले राज्य हे महाराष्ट्र आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 3 आहे, पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य कोणते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 केरळ. केरळ राज्य हे पदवीपर्यंत मोफत शिक्षण देणारे भारतातील पहिले राज्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका आणि आतापर्यंत चॅनलला जॉईन झाला नसेल तर सर्वात प्रथम चॅनलला जॉईन करा. प्रश्न क्रमांक 14 आहे, पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता? तर 5 सेकंदासाठी वेळ देत आहे. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 खग. खग. पक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द खग आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 5 आहे, तो खूप हुशार आहे म्हणून वर्गात पहिला आला. या वाक्यात प्रयोग ओळखा. तो खूप हुशार आहे म्हणून वर्गात पहिला आला या वाक्याचा प्रकार ओळखा. तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3 संयुक्त वाक्य. तो खूप हुशार आहे म्हणून शब्द आल्यामुळं हा संयुक्त वाक्य मित्रांनो. दोन वाक्याला जोडणाऱ्या वाक्याला संयुक्त वाक्य म्हणतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 6 आहे, समता आणि बंधुता हे कोणत्या देशातून घेतलेले आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 फ्रान्स. फ्रान्स या देशाकडून समता आणि बंधुता हे घेतलेले आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, महात्मा गांधी यांचे समाधी स्थळाचे नाव काय? मित्रांनो, हे समाधी स्थळ आहे मित्रांनो. तर या प्रश्नाचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 1 राजघाट. महात्मा गांधीचे समाधी स्थळाचे नाव राजघाट आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 8 आहे, कोणत्या राज्यात भुईमुगाचे उत्पादन सर्वात जास्त होतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 गुजरात राज्यामध्ये भुईमुगाचे सर्वात जास्त उत्पादन होतं, त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 9 आहे मित्रांनो, भारतातील कोणत्या शहराला गुलाबी शहर म्हणून ओळखले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 जयपूर. जयपूर शहराला भारताचे गुलाबी शहर म्हणून ओळखले जातात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, मानवी शरीरातील किडनीचे वजन किती असते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे 150 ग्राम. मानवी शरीरातील किडनीचे वजन हे 150 ग्राम असतात, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 11 आहे, पानिपतची पहिली लढाई कधी झाली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 1526 मध्ये पानिपतची पहिली लढाई झाली आणि 1556 मध्ये दुसरी लढाई झाली आणि 1761 मध्ये तिसरी लढाई झाली आणि 1557चा जो आहे ना तो प्लासीची लढाई झालेली, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 12 आहे, भरतनाट्यम हे खालीलपैकी कोणत्या राष्ट्रीय शास्त्रीय नृत्य आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 तामिळनाडू. भरतनाट्यम हे तामिळनाडू या राज्याचे शास्त्रीय नृत्य आहे, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 13 आहे, प्रभाकर हे वृत्तपत्राचे संपादक कोण होते? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 भाऊ महाजन हे प्रभाकर या वृत्तपत्राचे जनक होते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे.
प्रश्न क्रमांक 14 आहे, 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार खालीलपैकी कोणाला प्रदान करण्यात आलेला आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 राम सुतार यांना 2025चा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 15 आहे, पेलाग्राम हा रोग कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे होतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 2 व्हिटॅमिन B3च्या कमतरतेमुळे पेलाग्राम हा रोग होतो या जीवनसत्वामुळे. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 16 आहे, बहिष्कृत हितकर्णी सभा कोणत्या वर्षी केली? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 1 1924 मध्ये बहिष्कृत हितकर्णी सभा ह्या वर्षी केलेली. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 17 आहे, पुणे शहर कोणत्या नद्याच्या संगमावर आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 मुळा आणि मुठा या नदीवर पुणे शहर वसलेले. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 18 आहे, ग्रामपंचायतीचा सचिव कोण असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 ग्रामसेवक. ग्रामपंचायतीचा सचिव हा ग्रामसेवक असतो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 19 आहे, वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतात? वित्त आयोगाची नियुक्ती कोण करतात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर मित्रांनो ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपतीद्वारे वित्त आयोगाची नियुक्ती केली जातात आणि वित्त आयोगाची 180 कलमानुसार. प्रश्न क्रमांक 20 आहे, भारतात हरित क्रांतीचे जनक कोणाला म्हणले जातात? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 डॉक्टर M.S. स्वामीनाथन यांना भारताचे हरित क्रांतिकाचे जनक असे म्हणले जातात. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन 2 आहे. प्रश्न क्रमांक 21 RBIचे गव्हर्नर कोण आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 संजय मल्होत्रा हे RBIचे गव्हर्नर आहे. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 22 जागतिक व्यापार संघटना WTOची स्थापना कधी झाली? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 1995 मध्ये झालेली आहे जागतिक व्यापार संघटना आणि 1 जानेवारी 1995. 1 जानेवारी 1995. प्रश्न क्रमांक 23 महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळाने कोणता आहे? मित्रांनो तुम्हाला त्या प्रश्नाचे उत्तर हमखास माहीत असले पाहिजे. या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 अहमदनगर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा आहे क्षेत्रफळाच्या नुसार. प्रश्न क्रमांक 24 आहे, 1857 मध्ये चाफेकर बंधू यांनी खालीलपैकी कोणत्या ब्रिटिश अधिकाऱ्याची हत्या केलेली आहे? मित्रांनो तुम्हाला या प्रश्नाचे उत्तर येत असेल तर नक्की कमेंट करायला विसरू नका. प्रश्न क्रमांक 25 पानिपत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? पानिपत या मराठी कादंबरीचे लेखक कोण आहे? तर प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 विश्वास पाटील हे पानिपत या मराठी कादंबरीचे लेखक आहेत. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 2 आहे. प्रश्न क्रमांक 26 बायोगॅसमध्ये खालीलपैकी कोणता वायू प्रमुख प्रमाणात असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 3 मिथेन. बायोगॅसमध्ये मिथेन हा वायू प्रमुख प्रमाणात असतो. त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 3 आहे. प्रश्न क्रमांक 27 पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 4 2.5 वर्षाचा. पंचायत समिती सभापती व उपसभापती यांचा कार्यकाळ हा 2.5 वर्षाचा असतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 28 अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना कोणत्या राज्य सरकारने सुरू केलेली आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आसाम. आसाम राज्याने अभिनंदन ही शिक्षण कर्ज योजना सुरू केलेली. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे. प्रश्न क्रमांक 29 सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला असतो? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन 4 संसद. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार हा संसदेला असतो. त्यामुळे प्रश्नाचे उत्तर ऑप्शन क्रमांक 4 आहे. प्रश्न क्रमांक 30 आहे
संसदेच्या वरिष्ठ सभागृहात किती जागा आहे? तर या प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 250 जागा. संसदेच्या वरिष्ठ सभागृहात 250 इतकी जागा असते, त्यामुळे प्रश्नाचे करेक्ट उत्तर ऑप्शन क्रमांक 1 आहे.